आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। सांगायचा भाव हा आहे, तर इथे दादूजी सांगू इच्छितात की केरी नाम कबीर का। केरी म्हणजे बब्बर शेर, आणि बब्बर शेर कुठे डरकाळी फोडत असेल आणि हत्ती आसपास फिरत असेल, हत्ती इतका भयभीत होतो, लीद करतो, तो मल विसर्जित करतो, एकदम इतका घाबरतो, तो पळून जायचा विचार करतो, कसा जीव वाचेल माझा। तर इथे सांगायचा भाव हा आहे की हत्ती कोणी छोटा प्राणी नाहीये, इतर प्राण्यांपेक्षा तगडा आहे, परंतु त्या बब्बर शेरच्या पुढे तो पण फेल आहे, त्यासमोर त्याचे कोणते अस्तित्व नाहीये। दादूसाहेबजी हे सांगू इच्छितात की केरी नाम कबीर है, परमात्म्याचा जो सत्मंत्र आहे, आणि कबीर साहेबांना असे समजा जसे बब्बर शेर आहेत, आणि काळ पण छोटा नाहीये। विषम काल गजराज, गजराज म्हणजे हत्तींचा राजा, हत्तीतला पण तगडा हत्ती समजा, परंतु दादू भजन परताप से ये भाग्य सुनत आवाज। नामाचे सुमरण जे सतनाम आपल्याला दिले जाईल ते रामाचे नाम आहे। राम राम कोणता मंत्र नाहीये, रामाचे नाम म्हणजे ज्याने तो राम प्राप्त होईल ते नाम, ते 2 अक्षरांचे आहे। सतनाम ज्यात ओम मंत्र आहे, एक तुम्हाला गुप्त आहे, तत्शब्द तो दिला जातो। पुढे काय सांगतात, पल एक नाम कबीर का, जी परमेश्वर कबीरजींनी जी सत्साधना सांगितली आहे, ती एक क्षण पण जर ज्यांनी सत्साधनेची भक्ती करून ठेवली असेल, पल एक नाम कबीर का, दादू मन चित लावे, अस्थि के असवार को स्वान काल नहीं खावे। आता बघा, या महापुरुषांच्या वाणीला समजणे कोणत्या बालकाच्या क्षमतेची गोष्ट नाहीये। हे महापुरुष शेखी मिरवीत दादूपंथी, कबीरपंथी, गरीबदासपंथी, कोणाला कख माहिती नाही यांच्या वाणीचं, हे समजू नाही शकले यांना। आता इथे कसे पहिले तर तुलना केली की परमात्म्याला तर केरी बब्बर शेर समजा, आणि हत्ती पण छोटा नाहीये, परंतु याच्या समोर हत्तीचे कोणतेच अस्तित्व नाहीये बब्बर शेरच्या समोर। तर आपले समर्थ भगवान इतके शक्तिशाली आहेत या काळाच्या तुलनेत। आता पुढे काय सांगतात की तुम्ही ज्यांनी कबीर परमात्म्याची शरण घेतली, तुम्ही बसलात हत्तीवर, आणि या काळाला म्हणत आहेत, काळाला समजा डॉग, कुत्रा, हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला हा कुत्रा त्रास नाही देऊ शकत कोणत्याही परिस्थितीत। जर हत्तीवर बसून राहिलात आणि खाली उतरलात तर लचके तोडेल तो। जर परमात्म्याची शरण सोडली तर काळ तर खाईलच खाईल, तो तर तयार बसलाय, जसे हत्तीवर मनुष्य बसला आहे आणि कुत्रे भुंकत राहतात। कारण की हे सांगू इच्छितात दादूसाहेबजी, तुम्ही भगवानाला शरण आल्यानंतर या काळाच्या रीच पासून पोहोचण्यापासून इतके बाहेर होत जातात, जसे की काळाला समजा एक मग कुत्रा, तुम्ही बसलात हत्तीवर, हे तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास नाही देऊ शकत, जवळ पण नाही येऊ शकत, इतके तुम्ही इतके सुरक्षित व्हाल या कबीर भगवानाच्या शरणात। तर इथे काय सांगतात, पल एक नाम कबीर का, दादू मन चित लावे, अस्थि के असवार को स्वान काल नहीं खावे। श्वान म्हणजे कुत्रा, हस्ती म्हणजे हत्ती, वर बसलेल्या व्यक्तीला जसा कुत्रा त्रास नाही देऊ शकत, कबीर परमेश्वराला शरण आल्यानंतर तुम्हाला हा काळ कोणते दुःख नाही देऊ शकत। सुमरत नाम कबीर का, कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा होवे, फिर परमानंद सुखशीर। कबीर साहेबांचे नाम ज्याला मिळाले आणि मर्यादेने चालत राहिला, दररोज अन्य व्यक्तींपेक्षा उजळत जाईल भक्तीने, हळूहळू वेगळे होऊन जातील, काही दिवसात समाजापासून वेगळे घर होईल तुमचे, आणि मग परमानंद सुखशीर, परमानंद, परम आनंद। जसे गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परम शांती म्हणजे परमानंदाला प्राप्त होशील आणि त्या शाश्वत स्थानाला प्राप्त होशील। तर इथे दादूसाहेबजी तेच सांगत आहेत,
के सुमरत नाम कबीर का कटे काल की पीर, दादू दिन दिन ऊंचा होवे फिर परमानंद सुख सीर। दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओटे, तिनको कबू लागे नहीं ये काल कर्म की चोटे। काळाचे वज्र, जसा कोणाचा मुलगा मारला, कोणाची मुलगी विधवा केली, कोणाचा पाय कापला, कोणाला कॅन्सर झाला, सांगतात की हे काळाचे वज्र आहेत, हे काळाचे सुरे आहेत, हत्यार आहेत, हे तुम्हाला त्रास देण्यासाठी सांगतात की काळाच्या वज्राची जखम तुमच्यावर परिणाम नाही करणार, तुम्ही इतके सुरक्षित व्हाल। और संत सब कूप केते दरिता नीरे, दादू अगम अपार है वो दरिया सत्य कबीर। महापुरुषांची वाणी बघा पुण्यात्म्यांनो, गदगद आत्मा होऊन जातो। आता ज्यांना हे नकली आचार्य व शंकराचार्य व मंडलेश्वर महर्षी असे म्हणायचे की ते तर न शिकलेले होते, अशिक्षित होते, मूर्खांची भाषा आहे त्यांच्या ग्रंथात, यात कशी वेगळी तुलना केली आहे की और संत सब कूप हैं। जसे दासाने परमात्म्याची परिभाषा सांगितली, तहसीलदार पण साहेब आहे, त्याची जितकी शक्ती आहे तितकाच मालक आहे। डेप्युटी कमिशनर, कमिशनर पण साहेब आहे, मंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे सगळे साहेब आहेत। तर इथे हीच तुलना केली आहे की दुसरे संत, जसे तुम्ही ऐकता की त्या गावात एक बाबा होता, त्याने असे केले, एकाने असे केले, छोटे मोठे सांगतात, हे पण आपली शक्ती ठेवतात, परंतु ते कंप्लीट नाही आहेत, त्याने सर्व लाभ नाही होऊ शकत। तुमची तहसीलदाराशी मित्रता आहे तर एक रजिस्ट्री करू शकता, वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्षात एकच काम करून घेऊ शकाल बाकी, आणि समर्थाला शरण जाल तर किती सगळी कामे होत जातील तुमची। अशा प्रकारे काय सांगतात, और संत सब कूप है। अजून संत पण तुम्ही जसे सांगता, ज्यात जसे कुणी विष्णूचे पुजारी आहेत आणि त्याने विष्णूची भक्ती करून काही शक्ती संग्रह केला तर त्यातून वाटू शकतो की थोडाफार आराम देईल तो, परंतु दोघे नरकात लास्टमध्ये, शिष्य पण गुरु पण। तर इथे सांगतात और संत सब कूप है। दुसऱ्या महात्म्यांना समजा ते तर एक विहीर आहे, विहीर तर प्यायला देण्याचं काम करते, सिंचनामध्ये नाही पुरेशी होऊ शकत। काय असतं, 1-2 थोडीफार बिघाभर जमीन पूर्ण दिवसात सिंचन केली तर सफिशियंट नाहीये। आणि म्हणतात झरिता नीर म्हणजे कोणत्या झऱ्यातून वाहत आहे, छोटा मोठा ओढा आहे, तो पण कंप्लीट आराम नाही देऊ शकत त्या क्षेत्राला। आता इथे सांगू इच्छितात दादूसाहेबजी की दादू अगम अपार है वो दरिया सत कबीर। दर्या, होय होय, नदी जिच्यात पाण्याची काही कमी नाही, त्यातून विहिरी बनवा, नाले पण काढा, कालवे पण काढा, अंघोळ पण करा, धुणे करा, सिंचन करा, तरी पण अजून पाणी राहील। तर अशी समर्थता सांगितली आहे कबीर भगवानांची, परमेश्वराची, आदरणीय दादूसाहेबजींनी। और संत सब कूप हैं केते झरिता नीरे, दादू अगम अपार है वो दरिया सत्य कबीर। मग काय सांगतात, अब ही तेरी सब मिटाए जन्म मरण की पीरे, श्वास उश्वास सुमर ले दादू नाम कबीर। हे कबीर नाही सुमरण करायचे, ते सतनाम आहे जे तुम्हाला दिले जाते, मग सारनाम दिले जाईल। याचा श्वास जो कबीरजींचा मंत्र आहे तो सुमरण करायचा आहे। श्वास उश्वास से सुमर ले दादू नाम कबीर। दादू नाम कबीर का सुन के कापे काले, नाम भरोसे नर चले होए नवा का बाड़। कबीर साहेबांचा जो मंत्र आहे याचे सुमरण करत रहा, काळ तुमचे काही वाकडे नाही करू शकणार। जिन मोको निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं ये कबीर सर्जनहारे। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.